तुम्हा सर्वांचं. आज आपण आपला 16वा अध्याय पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण आपलं मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वंदेहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण आपला 16वा अध्याय पाहणार, ज्याचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. त्याच्या आधी आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, ज्यांनी सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला. आमच्या मराठीच्या पूर्ण टीमला आणि आमच्या पूजा माताजींना प्रणाम करते, ज्यांच्या सहकार्याशिवाय आपला क्लास होऊ नसता शकला. अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण सर्वजण इथे वेळेत येता, तुमच्यामुळे शिकवण्याचा उत्साह वाढतो. तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. हा नाव बघायचं काय आहे, दैवासुर संपद विभाग योग. तर हा अध्याय ना, हा तुम्हाला थोडासा सायकोलॉजिकल स्टडी केल्यासारखा करतो, की मनुष्य कुठल्या हे म्हणजे एकतर दैवी गुणांचा असतो किंवा असुरी गुणांचा. मग दैवी गुण कुठले, असुरी गुण कुठले, मग ते कसे वागतात मनुष्य वगैरे, हे ह्या अध्यायामध्ये. आणि कृष्णाने आतापर्यंत गीतेत ना आपण भक्तांचे गुण बघितले, स्थितप्रज्ञ मुनींचे, भक्तांची लक्षणं, नम्र पुरुष कसे असतात. तुम्ही भक्त कसं व्हायला पाहिजे, हे करा, हे गुण आपल्यामध्ये हवेत असं. आता पहिल्यांदा भगवंतानी आसुरी गुण सांगितलेत, की हे गुण आसुरी गुण आहेत आणि आपण असा प्रयत्न करायला पाहिजे की ह्या गुणांपासून आपण लांबच राहू. असा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि कृष्णाने ते म्हणजे खूप विस्ताराने इथे काय बनायचं नाहीये ते सांगितलंय. ते पण बरोबर आहे ना, सतत काय बनायचं ते सांगितलं, पण काय बनायचं नाही ते सांगायचं राहिलं असं व्हायला नको. त्यामुळे आसुरी गुणांविषयी पण सांगितलंय आणि त्याचा शेवट कुठे होतो हे पण व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे, की का आपण त्याचा त्याग करायला हवा. मग आपण कालचा जो अध्याय बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितलं की भगवंतांचं धाम कसं आहे आणि आपलं कसं आहे. आणि इन्व्हर्टेड इमेज आहे ती. आणि मग पुढे पुन्हा आत्मा दुसऱ्या शरीरात जाताना काय काय स्वतःच्या बरोबर घेऊन जातो हे बघितलं, की कसं तुमची ज्या मन बुद्धी
आणि अहंकार ह्या स्थूल शरीरामध्ये तुम्ही जो विचार करत असताना त्याप्रमाणे पुढच्या शरीराची इंद्रिय बनत असतात. मग नंतर बघितलं की कृष्ण कसा च्युत आणि अच्युत म्हणजे भक्त आणि जीवात्मे इथले भौतिक जगातले ह्या दोघांचाही पालन पोषण करताय. आणि फक्त स्थूल शरीराचा नाही तर सूक्ष्म शरीराचा सुद्धा. आणि वेदांत सूत्रांचा सारांश बघितला आपण. हा भगवंत म्हणजे पुरा वेदांचं ध्येयच काय आहे? कृष्ण. वेदांत सूत्रांचा सारांश पाहिला आपण. मग आता आज 16वा अध्यायात काय आहे बघूया. माताजी घ्या पुढची slide. इथे दैवी आसुरी गुण आणि दैवी गुण हे सांगितलेत. बघू आपण कुठल्या गुणांना दैवी गुण म्हटलं जातं, कुठल्या गुणांना आसुरी म्हटलं जातं. मग त्या गुणात असाल तर तुमचा स्वभाव कसा असतो, तुम्ही कुठले क्रिया करण्याकडे आकर्षिले जाता आणि त्याप्रमाणे तुमची पुढे काय अधोगती उन्नती काय जे होतं ते आपण बघूया. काय सांगितलंय कृष्णाने. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याचा वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभ विहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दूर निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारतात दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्णा. तर हे आहेत दैवी गुण आणि ते दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हे गुण जेव्हा येतात तेव्हा तुमचा स्वभाव हा दैवी असतो. तर बघूया आपण ह्यातले थोडे घेऊया. आता वेळ इतका आपल्याला पूर्ण शक्यच नाहीये की आपण हे पूर्ण करू शकू, पण थोडे घेऊया ह्यातले. तुम्ही वाचा गीतेमधून. श्री भगवान काय म्हणतायत? निर्भयपणा. तर आता हे वेगवेगळ्या आश्रमांमध्ये प्रॉमिनंटली दिसणारे गुण आहेत. म्हणजे आता हा निर्भयपणा जो आहे ना, हा हा जो ब्रह्म संन्यास आश्रम असतो ना ह्याच्यामध्ये निर्भयपणा. एक मिनिट हा. माताजी, हा स्क्रीन दिसत नाहीये म्हणजे मला वाटलं मी लिव्ह झाले. ओके ओके. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो माताजी, येतोय. कसं आहे? हा चालेल. मग हा ते मला वाटलं की मी अचानक लिव्ह झाले की काय. तर निर्भयपणा हा आहे ना, हा संन्यासी आश्रम जो स्वीकारतात त्यांच्यामध्ये हा गुण असायलाच हवा. निर्भयपणा म्हणजे काय असतं की त्यांनी पूर्णपणे त्यांचं कृष्णावर ठाम विश्वास असतो की माझं बघायला मी म्हणजे एकटा नाहीये, माझ्या बरोबर कृष्ण आहेत. म्हणजे त्यांना जीवनात एकटं राहावं लागणार, एकट्याने प्रवास करावा लागतो, कुठे कुठे राहावं लागतं. तर ते मी आजारी पडलो तर काय होईल, एकटा राहायला मला भीती वाटते, माझ्या घरातल्यांचं काय होईल, म्हातारपणी माझं कोण बघणार, असं काहीही विचार करत नाहीत. ते पूर्णपणे कृष्णांशी जोडलेले असतात की त्यांचा एक ठाम विश्वास असतो की कृष्ण जे काय आहे होईल ते बघायला समर्थ आहेत. तिथे मागे आपण नामाचार्य हरिदास ठाकूरांची एक गोष्ट बघितलेली बघा. ते ना एका गुहेत राहायचे. हा. आणि गुहा म्हणजे छोटीशीच अशी गुहा होती, पण तिथे त्यांना भेटायला ना बरेच शिष्य वगैरे यायचे, भक्त यायचे चर्चा वगैरे करायला. आणि उरलेला वेळ ते जपामध्ये असायचे. मग आहे ना ते भक्तांना ना कधी कधी तिथे एक असा मोठा साप दिसायचा त्या गुहेमध्ये. मग भक्तांना खूप भीती वाटायची त्या सापाची. म्हणजे साप एकतर चावू पण शकतो, त्याबद्दल भीती वाटायची. आणि हरिदास ठाकूरांनी त्याच्याबरोबर राहणं त्यांना तितकं योग्य वाटायचं नाही. कारण त्यांना काहीतरी अपाय झाला तर. मग शेवटी काही दिवसांनी भक्तांनी सांगितलं की तुम्ही इथं तुमच्या बरोबर एक मोठा साप पण राहतो. ते म्हणाले हो का? म्हणजे त्यांना बघा हा ते म्हणजे पूर्ण
नाम जपामध्ये बुडालेले असायचे. त्यांचं लक्ष पण नव्हतं की आपल्या बरोबर एक साप राहतोय. म्हणजे तो रात्री बाहेर पडायचा आणि दिवसा कोपऱ्यात येऊन बसायचा. हा, असा करायचा. मग भक्त म्हणाले की नका तुम्ही इथं राहू, आम्हाला पण भीती वाटते आणि तुम्हाला काय अपाय झाला तर. मग ते म्हणाले ठीक आहे, मग ही जागा मी सोडतो. मग ते सोडायला निघाले ती जागा. तर ते बाहेर पडण्यापूर्वीच तो साप तिथनं सळसळत निघून गेला. हं? तर असे असतात भक्त, आणि भगवंत पण त्यांची काळजी घेत असतात. त्यामुळे ह्या भक्तांमध्ये पूर्ण निर्भयपणा असतो. मग सत्वशुद्धी, हे पण तुम्ही जे संन्यासाश्रम स्वीकारतात ना, त्यांना प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की इथे म्हणजे नियम आहेत की त्यांनी स्त्री संग, धन मिळवण्याच्या अभिलाषा ह्या पूर्णपणे त्यागायला, म्हणजे ते त्यांच्यामध्ये नसायलाच हवं. जरी तुम्हाला स्त्रियांना भेटायचं असेल, भक्त असतात त्या, त्यांच्याबरोबर चर्चा करायची असेल, तरी तुम्ही बरोबर कोणाला तरी आणि घेऊन मोकळ्या आवारात भेटायला हवं. म्हणजे जे संन्यासाश्रम स्वीकारतात त्याच्या या मर्यादा आहेत. हा, सत्वशुद्धी आपल्यामध्ये. त्याच्यानंतर आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन. तर जे ब्रह्मचारी असतील किंवा जे संन्यासी, तुम्ही काही मदत मागायला, दान मागायला कोणाच्या तरी दारावर गेलं, तर त्यांनी फक्त ते दान स्वीकारायचं नसतं, तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही त्या भक्तांना भक्ती द्यायला हवी, कृष्णांविषयीचं ज्ञान द्यायला हवं, असा नियम आहे हा. नुसतं दान नाही ते स्वीकारू शकत. ओके. मग दान, आता हा जो दान आहे ना, हा गृहस्थाश्रमासाठी आहे. कारण बघा, उरलेले तीनही आश्रम आहेत ना, हे करणार, आणि त्यांनी केलेले अभ्यास, लिहिलेले ग्रंथ, ह्यातूनच आपल्याला ज्ञान मिळत असतं. त्यांनी खरं तर ब्रह्मचारी आणि संन्यासी ह्यांचं पैसे मिळव हे देणं, भक्ती, ज्ञान आणि लिखाण करणं, अभ्यास करणं, संस्कार देणं, हे काम असतं. आणि त्यामुळे आहे ना, वानप्रस्थ आश्रम काय, ब्रह्मचारी आश्रम काय आणि संन्यास आश्रम काय, हे तीनही आश्रम गृहस्थाश्रमावर अवलंबून आहेत. त्यामुळे गृहस्थांनी दान हे द्यायलाच हवं. दान तुमचं जे पैसे जे असतात ना, त्याला शुद्ध बनवतं. हा, आपलं, आणि असं नाही की आपण उपकार करतोय, उद्या बघू. दान देणं हे तुमचं कर्तव्य असतं शास्त्रांप्रमाणे. आत्ताच म्हंटल तसं, ती लोक पैशाच्या मागे लागली तर ह्या समाजामध्ये शांतता नाही नांदणार. कुणीतरी तुमच्यासाठी स्वतःचे स्वार्थ वगैरे बाजूला ठेवून आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन वगैरे करायला हवं. आपल्याला चूक की काय, बरोबर ते सांगायला हवं, त्याचा अभ्यास करायला हवा. मग गृहस्थांनी आहे ना, दान देणं हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ना तुमच्या हृदयामध्ये, म्हणजे पैसे तर शुद्ध होतातच तुमचे, आणि तुमच्या हृदयामध्ये एक मृदूपणा राहतो. खूप कठोर मन जे असतं ना, त्यामध्ये भक्ती रुजू नाही शकत. हा, तुमचं हृदय दानी असेल, तुमचा स्वभाव, तर मृदुता राहते. आणि खूप पैसा, म्हणजे आपण असं झालेलं आहे की खूप पैसा म्हणजे कायही करायचं लायसन्स मिळतं आपल्याला. मग तुम्ही तो कशात वापरता? कुठली कुठली व्यसनं, पार्ट्या, पब, हे ड्रग्ज वगैरे, अशामध्ये कशाही गाड्या चालवा, नियम तोडा, असं. म्हणजे समाज कसा समजतोय सध्या, खूप पैसा म्हणजे मी कायही करू शकतो. तर जेव्हा तुम्ही दानी असता, ह्या भक्तांचा संग करत असता, तेव्हा बुद्धी पण ठिकाणावर राहते. हा, की तो कसा वापरायचा ह्याचा तुम्हाला एक हे येतो, म्हणजे आपल्याला भान राहतं. आणि कसं आहे ना, थोडासा मृदूपणा येतो आपल्या हृदयामध्ये. हे दान आता पैशाचं तर झालंच, पण तुम्ही गृहस्थात थोडस कुत्रा, मांजर वगैरे आपल्या कुठे येत असतील, कुठले प्राणी, तर थोडे दाणे टाकणे, त्यांना काहीतरी खायला देणं, ह्या गोष्टी आपण करायला हव्यात. तुमच्याकडे आहे म्हणून कोणतरी येतं, असं काय प्रत्येकच प्राणी तुमच्या घरी चोरीच करायला येत नसतो.
आहे तुमच्याकडे म्हणून कोणतरी खाऊ मागतं एखादं मांजर वगैरे. असं काही खूप काही नाही त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणजे तो आपला तो स्वभाव हवा, आपण देण्याचा आनंद घ्यायला हवा, आणि गृहस्थानी हे दानी असायलाच हवं. आत्मसंयम हा पण म्हणजे गृहस्थ काय आणि सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा आहे. आत्मसंयम हवा तुमच्या इंद्रियांवर. बेभानपणे इंद्रिय सुखांच्या मागे आपण नाही धावू शकत. हा आत्मसंयम हवा. यज्ञ कर्म करायला हवं. कलियुगाचा यज्ञच काय आहे? हरी नाम जप. तर तो आपण अवश्य करायला हवा. आणि करताना कसं करायला पाहिजे? कृष्णाच्या आनंदासाठी करा. हा त्या हरिनाम जपाचा आनंद घेत करा. तो हा बाबा केला बाबा एकदा असं पण नको. आणि हा मला आता मी एवढा जप केलाय ना, मला हे पाहिजे, तेवढा जप केलाय ना, मला ते. असं नाही. आपण देवी देवतांकडे पण तसंच जातो. आता जप पण भगवंतांकडे जाताना पण असं नका जाऊ. तर आनंद भगवंतांच्या आनंदासाठी, तुमच्या आनंदासाठी, आत्म्याच्या आनंदासाठी करायचं आहे ते. हा वेदाध्ययन हे पण ब्रह्मचारी लोकांनी करावं. ब्रह्मचारी म्हणजे कोण? की असं नाही की त्यांनी लग्न नाही केलेले, पण जे आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रांचा अभ्यास करतायत, तिथं राहतायत, किंवा मंदिरात डेली त्यांचं म्हणजे डेली नाही झालं तरी अगदी गुरूंच्या कनेक्टेड आहेत आणि अभ्यास करू शकतायत, त्यांनी अवश्य करायला हवा. अ, तपस्या हवी आपल्या जीवनामध्ये. साधेपणा हवा. आणि ना कलियुगाचे मध्ये 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपण सांगितलेले आहेत की तपश्चर्या, साधना ह्यामध्ये ना 4 गोष्टींपासून तुम्ही लांब राहायलाच हवं. ते आठवतं का? अ, अ, कुठल्याही मांसाहार करू नका. मांसाहार केलं तर तुमच्या हृदयातली करुणा निघून जाते. दुसरं काय सांगितलं होतं? व्यसन करू नका. हे दारू वगैरे. का? तर आधीच एकदम कृष्णाच्या विस्मरणात आहोत, भ्रमात आहोत. हा, तर तो जे व्यसन असतं ते आपला भ्रम अजून वाढवतो. मग आणि काय सांगितलं होतं? तिसरं की तुम्ही हे करू नका. कुठल्याही प्रकारचा जुगार खेळू नका. का? तर हृदयातली सत्यता निघून जाते तुम्ही. आणि अवैध शारीरिक संबंध ठेवू नका. का? तर त्यामुळे तुमच्या हृदयातला आनंद आणि शुची शरीराची निघून जाते. हा, आपण बघू की हे 4 का सांगितलंय. तर पापांना सुरुवात असते ना ह्या 4 गोष्टींपासून सुरू होते. कुठेतरी तुम्ही बघा जगात होणारे सगळे अपराध वगैरे कुठे ना कुठेतरी येऊन ह्या चौघांना भेटतातच. त्यामुळे हे 4 स्तंभ आहेत पापाचे. त्यामुळे आपण त्या स्तंभच नाही ठेवले तर ते पाप वाढणार नाही. त्यामुळे ह्या 4 गोष्टींपासून आपण लांब हे राहिलंच पाहिजे. साधेपणा, आपलं मन एकदम निर्मळ हवं पाण्यासारखं. आपण असं आत एक बाहेर एक वगैरे नाही. जीवनाची सिम्प्लिसिटी आपण शिकायला पाहिजे. की सतत वस्तू गोळा करत फिरणं, संग्रह खूप काय गरज नसते. आपल्याला जे गरजेचं आहे ते सगळं घ्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण खूप वस्तूंच्या मागे धावण्यात काय अर्थ नसतो. कसं आहे ना, आपला मनुष्य जन्म हा मर्यादित वेळ आहे आपल्याकडे. त्याचा वापर हा भक्तीसाठी, ज्ञानासाठी करा. हं? अहिंसा. की अहिंसा म्हणजे काय? तर कुणाच्याही आध्यात्मिक प्रगतीत अडथळा होऊ नका. पहिल्यांदा स्वतःच्या आत्म्याच्या. पुन्हा मग दुसऱ्यांच्या पण आध्यात्मिक प्रगतीत अडथळा बनू नका. उलट त्यांना जमेल तर ते ज्ञान द्या, त्याच्यामध्ये जोडून घ्या. आणि मग बाकी आहे की आध्यात्मिक पण आणि दुसऱ्याच्या कुठल्याच प्रगतीमध्ये आपण अडथळा बनू नये चुकीच्या पद्धतीने. हा, सत्य, क्रोधातून मुक्ती. तर हे असे पुढे हे सगळे हे आहेत, हे दैवी गुण आहेत. सर्व जीवांप्रती दयाभाव, हा क्षमा, शुची. ओके, तुम्ही नंतर आणि वाचा. माताजी घ्या पुढची स्टेप. आपण सगळे नाही घेऊ शकत. हरे कृष्णा. हरे कृष्णा. वाचा माताजी. हा, वाचा माताजी. हो. दंभो दर्भ अभिमानच्च क्रोध पारुष्मेव च
अज्ञानं चाभिधातस्य पार्थ संपदं मासुरीम. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्णा. हा, तर हे जे आहेत ना, दंभ दंभ म्हणजे काय असतो? अ, तर स्तुती ऐकायची सवय असते. म्हणजे दुसऱ्याकडनं स्वतःची स्तुती ऐकायची ह्या लोकांना सवय असते. हे आसुरी लोकांचे गुण आहेत. आणि समजा तुम्ही त्यांच्या आता म्हणजे तुम्ही पण घेऊ शकता, काही जण अशी असतात की एकत्र ग्रुपमध्ये जमलोय तर स्वतःबद्दलच सांगणार. आणि त्यांना वाटतं की दुसऱ्यांनी ऐकून घ्यावं. आणि समजा दुसऱ्यांनी स्वतः त्यांचं काहीतरी सांगायला सुरू केलं तर हे ऐकू नाही शकत. हा दंभ आहे की फक्त इच्छा काय असते, समोरच्याने मला चांगलं म्हणावं. आता मग तशी म्हणणारी भेटली की ह्यांच्यामध्ये उर्मटपणा वाढत जातो. मग त्याच्यानंतर मग अभिमान असतो, तोच उर्मटपणा पुढे पुढे मीपणामध्ये बदलतो. हा, आणि मग अज्ञान, हे सगळे आसुरी गुण आहेत. आणि पण आहेत पुढे. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. दैवी सद्गती मोक्षाय निबंधाय सुरी माता, नासूच संपदम दैवी अभिजातोसी पांडवा. हे दैवी गुण मोक्षदायक आहेत असतात, तर आसुरी गुण बंधकर असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्णा. कृष्ण काय सांगतायत बघा. की काय उपयोग दैवी आणि आसुरी. तर मग आपण ते आपली चार भक्तीची नियामक तत्वांच्या वेळेस म्हंटल होतं बघा, की हे गुण का हवे आपल्यामध्ये. करुणा, सत्यता. तर हे दैवी गुण आहेत. आणि दैवी गुण आता सांगतायत बघा, दैवी गुण हे मोक्षदायक असतात, म्हणजे भगवंतांकडे जायला आपली मदत करतात. आणि आसुरी गुण जे असतात ना, हे तुम्हाला इथं बंधनात अडकवतात. कुठल्या बंधनात? जन्म मृत्यूच्या. पुन्हा पुन्हा त्या चक्रात अडकवून ठेवतात. मग आता इथे अर्जुन विचार करतोय की मी कुठल्या गुणात आहे. तर भगवंत सांगतायत की हे अर्जुना, तू चिंता करू नको, तू दैवी प्रगुणांसह जन्मलेला आहेस. आणि इथं ना ती चार लोक दाखवली आहेत जी कधीच कृष्णांकडे जात नाहीत. आपण शिकलोय. आणि ती चार लोक जी कृष्णांकडे जातात. तुम्हाला आठवतंय का? थांबा मग मी सांगते. कोण जात नाही तर ते जे मूढ असतात, अत्यंत मूर्ख असतात, ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतलेले असते, जे अ, आसुरी प्रवृत्तीचे असतात आणि नास्तिक असतात, असे चार लोक कधीच कृष्णांकडे ते बघत नाहीयेत बघा. कृष्णांकडे स्लाइड मध्येच दाखवलंय, पाठच फिरवलेली असते आणि कृष्ण पण नाही. आणि ते चार लोक जे कृष्णांकडे जातात ते कोण असतात? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे चार लोक कृष्णांकडे जाऊ शकतात. हं? हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर लक्षात आलं ना की दैवी गुण हे आपल्याला भगवंतांकडे जायला मदत करतात. हरे वाचा माताजी. कृष्णा. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्णा. आता ना भगवंत काय म्हणतायत बघा, की दैवी गुणांविषयी ना आपल्याला बरंच विस्तारपूर्वक भगवंतांनी सांगितलेलं आहे. अगदी आई वडील सांगतात, की आपण सांगतच असतो आई वडील, की बाळ असं कर, असं करू नको. आपण त्याला हाताला धरून मुलांना शाळेला नेऊन पोहोचवतो, त्यांचा थोडा अभ्यास घेतो, चांगल्या सवयी लावतो. का? तर त्यांचं चांगलं होण्यासाठी. तसं भगवंतांनी सांगितलंय. आता आहे ना, तुम्ही असं नाही वागलात तर आसुरी गुण कुठले आणि त्याचा परिणाम काय होतात ते आता थोडं विस्ताराने आपण ऐकूया. क्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. प्रवृत्तिमं च निवृत्ती च जनाद विदुरासुराः, न शौचनापि चाचरो न सत्यम तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिभूतपणा, सदाचार तसे सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्णा. हा, हे जे आसुरी गुणात असतात
ते आहेत काय बरोबर आणि काय चूक ह्यातला फरक करू शकत नाहीत. अभिमान, अहंकार मगाशी होतं बघा, तो त्यांच्यात असा खूप टोकाचा असतो. की मी करतोय तेच बरोबर आहे, असं त्यांची वृत्ती असते. काय चूक आणि काय बरोबर ह्यामध्ये ते फरक नाही करू शकत. ती सदसद विवेक बुद्धी नसते त्यांच्यामध्ये. हम्म. नाही, मी म्हणतोय ना, मी केलंय म्हणजे ते बरोबरच आहे, भलेही रिझल्ट समोर चुकीचे दिसत असतील पण मानणार नाही. ओके. तर हा हे महत्वाचा हे फरक आहे बघा, की ते काय चूक काय बरोबर हे जाणू नाही शकत. आणि त्यांचंच बरोबर असं सगळ्यांनी ऐकावं असं त्यांचं म्हणणं असतं. मग पुन्हा शुचिर्भूतपणा. हा, ही जी शुची आहे ना, ही तुमच्याकडे फक्त शरीराची नाही, शुचिर्भूतपणा हा 3 स्तरांवर असायला लागतो: शरीर, मन आणि व्यवहार. तीनही गोष्टींच्या स्वच्छता आपल्याकडे हवी. लक्षात ठेवा, शरीर, मन आणि व्यवहार. सदाचार म्हणजे चांगलं आचरण पाहिजे आपल्याला. सत्य, सत्य पण त्यांच्यामध्ये आढळत नाही. हा, ते बघा कसे हे करतायत पार्ट्या. हे पण कुठून आता आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बिंबवलं गेलेलं आहे, की काहीतरी चांगलं झालं की ड्रिंक्सच्या म्हणजे दारूच्या पार्ट्या करा. असं नव्हतं. काहीतरी चांगलं होतंय तर पूर्वी देवासमोर साखर ठेवायची, पेढे ठेवायची, मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची. तर आता बघा आपण कुठे जाऊन पोहोचलो. आणि लहान मुलांसमोर जर का आपण अशाच पार्ट्या करत असलो तर तीही तेच समजणार ना, असंच करायचं असतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. असत्यम प्रतिष्ठाते जगदाहुमीश्वरम अपरस्पर संभूत किंमत्ताम हेतुकम. ते म्हणतात की हे जग असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळेच हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्णा. हा. तर हे असे जे नास्तिक लोक असतात ना, हे तुम्ही ऐकलं पण असेल बघा, ही अशा टाईपची वाक्य पडत असतात आपल्या कानावर. तर प्रभुपाद स्वामींनी सांगितलंय, पहिल्यांदा अशांपासून स्टे अवे, लांब राहा. कारण हे त्यांची हे किती चुकीची आहे बघा, की म्हणजे भोगवादी हे, की ते कायच मानत नाहीत नास्तिक लोक. हे जग असत्य आणि निराधार आहे, परमेश्वर नावाचा कोणही इथे नियंत्रक नाहीये. हा, असं त्यांचं म्हणणं असतं. पुन्हा ही सृष्टी फक्त केवळ मैथुनाच्या म्हणजे कामामुळे तयार झालेली ही सृष्टी आहे. हा, अशी ही त्यांची हे असतात, म्हणजे काय म्हणू आता, त्यांची तत्व असतात. आणि तुम्ही पाहाल की ह्यांच्या मागे पण खूप फॉलोअर्स असतात आणि बरंच त्यांचा मोठ्या संख्येने असतात फॉलोअर्स वगैरे. तर आपण आहे ना, हे आसुरी स्वभाव आहे, आपण अशांपासून लांब राहायला हवं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःच नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्णा. हा, आता पहा, हा तुम्ही कृष्ण काय म्हणतात, हे जे आता मागच्या स्लाइड मध्ये बघितलं आपण, की इथं म्हणजे कोणाचंही नियंत्रण नाही, परमेश्वर नावाचं कोण नाही वगैरे, अशा तत्व त्यांची असतात. आणि त्याच्यावर पुढे जात जात ती काय करतात, म्हणजे ती पुढं कुठं जातात, आकर्षित होतात. तर ती स्वतःच्या नाशाकडे धावतायत. कृष्ण काय सांगतायत, तुम्ही स्वतःच्या विनाश ओढवून घेताय. अल्पबुद्धी आसुरी लोक हे स्वतःचा तर नाश ओढवून घेतात आणि जगाच्या पण नाश करण्यामध्ये गुंतलेले असतात. म्हणजे आता ना, तुम्ही बघाल की हे ही जी रिसर्च असतात, काही रिसर्च एकदम म्हणजे पूर्ण निसर्गाच्या वेगळेच विरुद्धच, की आम्ही अशी एक सोसायटी बनवणार की जिकडे कुठला आजार येणार नाही. असं शक्य नसतं. मग त्याच्यासाठी वेगवेगळे वेगवेगळे काहीही म्हणजे एम्ब्रियो
लॅबमध्ये डेव्हलप कर, आईच्या गर्भाशिवाय वगैरे असं काय वेगवेगळे प्रयोगात गुंतलेले असतात आणि त्याच्याबरोबर पासून येणारे रिझल्ट पण खूप हॉरिबल असतात. पुन्हा आता हे इथं अणुबॉम्बचं हे दिलंय उदाहरण, की एक तर मृत्यू हे इथलं अटळ सत्य आहे. तो प्रत्येकाला कधीतरी यायचा आहेच. हा, मग तुम्ही अणुबॉम्ब वगैरे आणि जास्त संहारक क्षमतेचे बनवून बनवून कॉम्पिटिशन, आता मग ते एकाने बनवला की दुसऱ्या देशाला पण बनवावाच लागतो, कारण ह्याची धमकी असते टाकेन म्हणून. म्हणजे दुसऱ्यांना पण तुम्ही त्या रेसमध्ये ओढताय. आणि जो मृत्यू अटळ आहे तो असली संशोधनं करून काय करताय, तो मृत्यू अजून जवळच आणताय ना, बाकी काय करत नाहीये. आपण असं म्हणू शकतो का किती छान हे संशोधन आहे, हा किती क्रांती आणली मनुष्य जीवनामध्ये. तर हे आसुरी गुण आहेत आणि जेव्हा तुमचा आसुरी स्वभाव असतो तेव्हा अशा कर्मांमध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून घेता, की ज्याच्यामध्ये पहिले आता दैवी गुण बघितले ना, ते समाजासाठी पण हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर अशा ह्या अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये गुंतलेले असतात. हरे कृष्णा. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिभूत कर्म करण्यास वत्रस्त झालेले असतात. इंद्रिय तृप्तीकडे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्णा. आणि बघा काय काय करत असतात. अ, त्यांच्या इच्छा कधी संपतच नाहीत. कधीही तृप्त न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन ना काय काय असतं बघा, गर्व, खोटी प्रतिष्ठा, मद म्हणजे अहंकारामध्ये डुंबत असतात आणि त्यामुळे मोहित असतात. आधीच एक तर सांगितलं ना, कृष्णांच्या विस्मरणात आहोत आणि अजून तो मोह वाढलेला असतो आणि अनित्य गोष्टींकडे आकर्षित झाल्यामुळे सदैव नको ती कर्म करण्यामध्ये गुंतलेले असतात. ते अशुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. म्हणजे बाबा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय तर नाही, उलट ते मुद्दाम देतील. आपण किती पॉवरफुल आहोत हे दाखवायला निष्पाप लोकांना विनाकारण मारणे वगैरे हे सुरूच असतं. आणि हे मग हे वेगवेगळी व्यसन, जुगार, मांसाहार, अवैध शारीरिक संबंध यामध्ये गुंतलेले असतात. तर हे जे आहेत ना, ह्यापासून आपण लांब राहायला हवं. हम्म. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानवाचं अंतिम, मानव जीवनाचं अंतिम ध्येय असल्यासारखं त्यांनी मानलेलं असतं. हा, आणि त्यामुळे बघा, हा शेवटपर्यंत नाना प्रकार चिंतानी ग्रासलेले असतात. हजारो पाशांनी बद्ध झालेले असतात. का तर भरपूर काय काय करून भरपूर संपत्ती वगैरे कुठल्या पण थराला जाऊन पैसे वगैरे मिळवलेले असतात. मग काय होतं माहित आहे, ते कोणतरी त्यांच्यासारखी जाणी पण असणारच ना, ती आपल्याकडून काढून घेतील का, ह्या चिंतेने कायम ग्रासलेले असतात. कायम कितीही आता असुरांनी वेगवेगळी वरदानं मिळवली, मोठी झालीत, तरी विष्णू येतील आणि आपल्याकडून हे सगळं मोठा असुर वगैरे सगळं होतं. पण विष्णूंची आठवण एखादा भक्त काढणार नाही एवढी काढायचा का, तर भीती होती ना, येऊन आपल्याला मारणार आहेत. पण म्हणून सुद्धा शरण जायची बुद्धी झाली नाही. हा, आणि त्यामुळे तो ये यथा माम प्रपद्यन्ते, ज्या भावामध्ये तुम्ही काळ म्हणून भगवंतांची आठवण काढली, भगवंत काळ म्हणून भेटले. पण असे की ते कसे असतात ना, त्यामुळे मरेपर्यंत चिंतानी ग्रस्त असतात. आणि भक्त बघा, त्यांनी भगवंतांवर सोडलेलं असतं, साधंसं जीवन असतं. हा, आणि शेकडो आणि हजारो पाशांनी बद्ध झालेले असतात. काम, क्रोध ही तर त्यांची प्रॉमिनंट लक्षणं असतात. आणि इंद्रिय तृप्ती वगैरे हेच म्हणजे हे सगळे आसुरी गुण आहेत. हा,
आणि त्याचा ह्या सगळ्या गुणांचं कुठे ना कुठेतरी या चार गोष्टींशी गुंतलेले असतात ते. त्यामुळे हे चार गोष्टी ह्या पापाचे पिलर असल्यासारखे. आपण ना ते खांबच आपल्या जीवनात ठेवायचे नाही. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तराउत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे. माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मी भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातक असलेले मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारख्या बलवान आणि सुखी इतर माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्णा. बघा, एखाद्या सिनेमाची स्टोरी असल्यासारखी आहे की नाही. कुठलाही पिक्चर घ्या, साधारण बेसलाईन हीच असते, काय ना काहीतरी ह्यातलं. तर हे सगळे असुर असे विचार करत असतात बघा. न की आता इथे त्याची उदाहरणं म्हणून दिलेले रावण. आता ती शूर्पणखाने जाऊन नुसतं सीतेविषयी रावणाला सांगितलं ना, त्याचं रावणाच्या जीवनात सीतेचा काय विषय होता ना, बघितली होती, कायच नव्हतं. पण आसुरी गुणात असल्यामुळे ऐकून एवढा हे झाला. मग श्रवणाचा परिणाम पण किती होता. मग ते श्रवण आपण चांगलं करायला हवं. आता हे त्या शूर्पणखेचं ऐकून लगेच त्याचं म्हणजे वाटलं पण की त्याला सीतामाई हवी, त्याला पाहिजे पण झाली. लगेच प्लॅन पण बनला आणि प्लॅन का ऍक्टिव्हेट पण झाला एवढी फास्ट. त्याच्यानंतर आता हे इकडे आहे तो कोण बरं, हिरण्यकश्यपू. त्याची गोष्ट सांगितलेली आहे की तो पण हा हिरण्यकश्यपू जो होता ना, त्याने कुणालाही म्हणजे ऋषी मुनींना वगैरे शोधून शोधून मारायचा. तुम्ही बलवान झाला म्हणजे कसं की मीच हवा, बाकी कोण मला नकोच आहे तिथे थांबायला. मी इतका श्रेष्ठ झालोय, मग साधासा एखादा भक्त नाही नाही मला चालणारच नाही. मोठ्या मोठ्या बिझनेस वर्ल्ड मध्ये पण असं असतं की एका बिझनेस मध्ये एका कंपनीची हे आला, त्याचे डॉमिनन्स आला की छोटे छोटे त्यातले कॉम्पिटिशन करणाऱ्या कंपन्या त्यांना नको असतात. एकतर आमच्यामध्ये या किंवा तुम्ही इथून आउट, असं त्यांची वृत्ती, ही आसुरी वृत्ती आहे. हो. तर आता हिरण्यकश्यपू सुद्धा की कुणीही विष्णूंचं नाव घ्यायचं नाही. मग एक बालक स्वतःच जर असं विष्णूंचं नाव घेत होता तर त्याला मारायचे किती किती प्रयत्न केले. ओके. तिकडे कंस आहे, तुम्हाला म्हटलं नव्हतं, देवकी आणि वसुदेवांचं लग्न झालं तेव्हा त्या देवकीला स्वतः रथ चालवून सासरी सोडायला निघालेला. तेवढ्यात आकाशवाणी होते आणि ते सांगतात की अरे मूर्ख कंसा, हिच्याच उदरी जन्म घेणारा 8वा बालक तुझा काळ असणार आहे. झालं, लगेच तलवार काढून मारायला तयार होते. नुकतं लग्न झालेलं असतं, मुलं बिलं काही झालेली नसतात, 8 नंबरचं मूल तर लांबच असतं, काही विचार नाही. तर अशी ही आसुरी वृत्ती असते. हे डिटेल दिलेत बघा कसा असतो स्वभाव त्यांचा. हम्म. पुढची स्लाइड करू का माझी? हा हो, पुढची स्लाइड घ्या. हो. हरे कृष्णा. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्दल झालेले आसुरी लोक इंद्रिय सुप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्णा. मग पुढे काय होतं बघा, एक तर अनेक चिंतानी, का तर माझी पॉवर कोणतरी काढून घेईल वगैरे, अशा अनेक चिंतानी. मग शरीर आहे, किती व्यसन सहन करणार. शेवटी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, तुम्ही कसंही वागाल. कोणतरी म्हणेल सुद्धा आम्ही मर्जी आमची, आम्ही कसं पण वागू, किती पण दारू पिऊ, किती पण व्यसन करू. तर मग ते कसं आहे, जीवन तुम्हाला मिळालं ते फक्त काय दवाखान्यांच्या येरझाऱ्या घालायला मिळालेलं नाहीये. हा. त्यामुळे मग कसं असतं, वागणं असं असेल तर जीवनभर अनेक चिंतानी भ्रांत झालेले असतात, वेगवेगळ्या मोहजालात अडकलेले असतात. हा. मग ते काय होतात पुढे पुढे, इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त होत होत हळूहळू वेगवेगळे
मनुष्य योनी वगैरे करत ना पुढं नरकामध्ये पतन होतं त्यांचं. ओके, हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हे बघा, ह्या काम, क्रोध, बल ह्याने मोहित झालेले असतात ते. सुरुवातीलाच कृष्णाने बघा काय सांगितलंय, की ते काय बरोबर आणि काय चूक ह्याचा निर्णयच नाही करू शकत. का तर त्यांच्याकडे ती ज्ञानाची नजर नसते, ती सत्सद विवेक बुद्धी नसते. हा, मग असे लोक आहेत ना, भगवंतांचा म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करत असता. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा द्वेष करता, नाही तो पॉवर मध्ये येता नाही, तो बिझनेस ग्रुप पुढे जाता नाही, किंवा ह्या गावात किंवा ही इथे काय गाव धरा देश राज्य काय माझ्यापेक्षा पुढे कोण जाता नाही ना, तेव्हा अल्टिमेटली कुणाचा द्वेष करता? तर जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहेत शेवटी, तर तुम्ही परमात्म्याचा द्वेष करत असता, कारण त्याच्या फक्त आत्मा नाही, तिथं परमात्मा पण आहेच ना. तर भगवंत सांगतायत की ते स्वतःच्या देहामध्ये आणि भगवंत म्हणजे माझ्या बरोबर असं का झालं किंवा दुसऱ्याचं चांगलं होता नाही, अशामध्येच असा राग असतो, एवढ्याच त्यांना. मग दोन्ही वेळा तुम्ही भगवंतांचा द्वेष करत असता आणि खऱ्या धर्माची निंदा करत असतात, की भगवंतांना शरण नाही जात, त्यांना सतत बडबडल्यासारखं. द्वेष करताय म्हणजे काहीतरी बोलताय वाईट वगैरे, तर हे सगळं भगवंतांशी तुमचं होत असतं तसं. हा, इथे हा शिशुपाल दाखवलाय बघा. गोष्ट तुम्हाला बऱ्यापैकी माहित असणार सगळ्यांना. कसं असतं, शिशुपाल हा पण भगवंतांच्या आत्तेचा मुलगा होता. आणि ते कसं होतं, लहान असताना वेडं वाकडं ते बाळ असतं असं, आणि मग कृष्ण समोर जातात आणि ते व्यवस्थित होतं. मग त्यांच्या गुरु एका पुरोहितांनी सांगितलेलं असतं की हे बाळ जे कोण समोर आल्यावर नीट होणार तोच त्याचा हे असणार आहे, काळ ठरणार. मग आत्या म्हणते की कृष्णा, तू माझ्या मुलाला हे दे म्हणून, मग मारू नकोस, जीवनदान दे. तर त्या आत्याला सांगतात की मी तसं करू शकत नाही, पण मी त्याचे 100 अपराध क्षमा करेन. म्हणजे कसं, एका वेळी 100 अपराध सहन करेन. मग हा काय करत असतो, लहानपणापासून विनाकारण कृष्णांचा द्वेष, काय कारणच नसतं तरी पण कृष्णांना खूप द्वेष करत असतो. आणि प्रत्येक वेळेस ना बडबडताना 100 पेक्षा कमी शिव्या देत असतो. आणि कसं किती तुम्ही किती काय काय त्यांना बडबडत असतो, खूपच. खरं तर एवढं बोलायची खरं तर काही गरज नसते. आणि असं करत ना राजसूय यज्ञ असतो ना युधिष्ठिर महाराजांचा, तेव्हा त्याचं म्हणजे मुख्य यजमानपद कुणाला द्यायचं असं चाललेलं असतं. एक मुखाने भीष्मांपासून सगळे सांगतात की श्रीकृष्णांना द्या. आणि हा जो उठतो तिथे, आता तेव्हा तिथे पृथ्वीवरचे सगळे राजे वगैरे आले होते, सगळ्यांना मान्य होतं, फक्त ह्याला होत नाही. आणि एवढा जे कृष्णांना बोलायला लागतो. आणि कसं असतं, चार चौघात अपमान करायला आणि जरा स्फुरण चढतं माणसांना, तसं त्याला पण चढतं. की सगळ्या शहाणपणा वाटतो त्याला, की मी सगळ्यांसमोर असा कृष्णांचा अपमान करत सुटलोय. आणि 100च्या पुढे जातो, अपराध करून बसतो. आणि मग भगवंतांच्या सुदर्शन चक्र सुटतं आणि त्याचा हे होतो, मग त्याचा मृत्यू होतो. तर ही अशी आसुरी प्रवृत्ती असते. या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा, जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालातील भवसागरामधील विविध आसुर योनी टाकीत आहे. हरे कृष्ण. बघा, हे जे पुढे कुठं जातात, हे जे असे क्रूर आणि नराधम आहेत ना, हे पुढं चिरकालासाठी भवसागरातील विविध आसुरी योनीत जातात. म्हणजे पहिल्यांदा मग मग प्राण्यांची शरीरं, असं करत करत आहे ना नरकात. आणि तिथे एकदा नरकात वगैरे खूपच खालच्या योनींमध्ये गेलात की तुम्ही भगवंतांपासून अजून अजून लांब जात असता. हे मनुष्य शरीर आहे, ह्यामध्ये आपलं भगवंतांशी पटकन संपर्क होऊ शकतो. आता हे आणि खालच्या खालच्या
योनींमध्ये आसुरी टाकत राहतात भगवंत चिरकालासाठी. म्हणजे तो काळ खूप लांब होतं काय, बिचारा आत्मा किती लांब गेला बघा भगवंतांपासून. हम्म. हा घ्या माताजी पुढची. कृष्ण, हे कोणते या आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. तुम्ही सुधरतच नाहीये, कुठल्याच जन्मामध्ये तुम्हाला होतच नाहीये काय, तर हळूहळू सातत्याने अधम योनींमध्ये जन्म मिळत 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 मग पुढे नरकापर्यंत पोहोचतात आणि तिथून पण खालच्याच कुठल्या तरी योनींमध्ये फिरत राहतात अत्यंत अधम गतीला. म्हणजे जी खालची लोक आहेत, पाप आणि खूप जास्त आहे अशा ठिकाणीच अडकून पडतात. हम्म. घ्या माताजी पुढची. हरे कृष्ण. विविधम नरकस्येदं द्वारं नाश आत्मनं कामं क्रोधस्तप्लोभस्तस्मादेदेत प्रत्ययतजति. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्ही मुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. आता इथे कृष्णाने हायवे सांगितलेला आहे की ज्यांना नरकात जायचंय त्यांच्यासाठी हा म्हणजे एक्सप्रेस हायवे आहे. कुठला? काम, क्रोध आणि लोभ. हा, तर ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वार आहेत. तुम्हाला स्ट्रेट नेऊन नरकापर्यंत पोहोचू शकतात. तर आपण काय केलं पाहिजे? प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे. का? तर यामुळे आत्म्याचा विनाश होतो. आत्म्याचा विनाश, आता तो तर सच्चित आनंद आहे. तिथे विनाश म्हणजे कसा? आत्ताच कृष्णाने सांगितलं ना मागच्या 2 स्लाइड मध्ये की चिरकालासाठी मी त्यांना खालच्या योनीत टाकतो आणि मग खाली ह्याच्यातच पतन होतं, त्या तिथंच राहतात ते. मग बिचारा ते कधी पूर्ण करेल आणि मनुष्य जन्म मिळण्या एवढं तरी शरीर पुण्य करेल आणि मग ते शरीर मिळेल, मग भगवंतांकडचा प्रवास. म्हणजे विचार करा की आत्मा भगवंतांपासून किती दूर निघून गेला. हा, तर म्हणून म्हटलंय की ही जी 3 द्वार आहेत ही तुम्हाला नरकात पोहोचवणार, ज्यामुळे आपण आत्म्याचा विनाश करत असतो. ओके. मग आता कसं आहे ना, जेव्हा आपल्याला कळतंय की आपल्याला पण काम म्हणजे काय? अनियंत्रित इच्छा, क्रोध, विनाकारण तुम्ही चिडताय, लोभी नसावं आपण. जे आपलं आहे ते आपलं आहे आणि दुसऱ्याला ते मिळालं म्हणून कधी आपण हे करू नये, द्वेष वगैरे. तर आपण आहे ना हे बघायला हवं. आता आपण जे गुण बघितले, हे 3 गुण आपण पहिल्यांदा आपल्यामध्ये आहेत का हे बघायचं. असलं तर दुसरी गोष्ट ते ऍक्सेप्ट करा की माझ्यामध्ये हे बाबा थोडेसा प्रॉब्लेम आहे. हा, जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता तेव्हाच मेंदू त्यातनं बाहेर पडायचा विचार करू शकतो. मग जेव्हा ऍक्सेप्ट कराल तेव्हा त्याच्यानंतर चुकून हे असले तर मग हे करा, एखाद्या चांगल्या आध्यात्मिक गुरूंचं, वरिष्ठ भक्त असतात अशांचं, त्यांच्याशी जाऊन भेटा, काउन्सिलिंग घ्या. ओके. आणि यापासनं बाहेर पडायचं बघा आणि ते होतं. तुम्ही जर का ठाम निश्चय केला, चांगल्या योग्य मार्गावर चालला तर आपोआप, कारण कृष्ण हे सर्वाकर्षक आहे. हा भक्तीचा मार्ग सुसुखम आहे. नक्की आपण ह्याच्याकडे येऊ शकतो. तर हे ती असले आपल्यामध्ये हे प्रॉब्लेम तर मार्गदर्शन घ्या, त्याच्यापासून बाजूला व्हा. कारण कृष्णाने काय सांगितलंय की बुद्धिमान मनुष्य हा ह्याच्यापासून लांब राहा, नाहीतर हा नरकाचा हायवे आहे. त्रिविधम नरकस्य द्वारम इदम. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे कौंतेय, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हा, तर जेव्हा आपण ह्या गुणांपासून लांब होत असतो ना, तेव्हा ह्या म्हणजे काम, क्रोध आणि लोभ ह्यापासून आपण लांब राहायला हवं. आणि तर आपण भगवंतांकडे म्हणजे असंच ना शांत असतो आपण त्यावेळेस आणि असं शांत डोकंच
मेंदूच भगवंतांच्या विषयी भक्तीविषयी ऐकू शकतं, त्याचं आचरण करू शकतं, एकाग्रता असते तुमच्यामध्ये. त्यामुळे आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे तो कार्य करू शकतो आणि क्रमशः परमगतीला म्हणजे भगवंतांच्या प्रेम प्राप्त करण्याच्या मार्गाला लागू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. या हा, शास्त्रविधीमध्ये थांबा व्हिडिओ ऑफ करते. वर्तते हा, कामकारतः नाही, माताजी. न स सिद्धिम आपनोति न सुखम न पराम गतिम. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. हरे कृष्णा. हा बघा मग आता इथे कृष्णाने सांगितलंय, तुम्ही ठरवलं की हे बघा आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही काय कसे वागणार आहात. हा जर का तुम्हाला आता हे माहित आहे की हे चुकीचंच आहे, नाही हे असं करू नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका, त्याच्या वाटणीचं हिसकावून घेऊ नका वगैरे, हे सगळं सांगितलेलं आहे, खोटं बोलू नका, तरी नाही तुम्ही ठरवलेलंच आहे की मी हे करणार आहे तुमच्या. मग जर का तुम्ही आसुरी गुणांमध्येच राहणार आहे, शास्त्रांच्या विरुद्ध विकर्म करण्यामध्येच तुम्ही गुंतणार आहे, तर माझ्या मर्जीप्रमाणे, मला असं वाटतं देव नाहीये त्यामुळे मी तसाच वागणार आहे, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नसतं, शास्त्र काय सांगतात हे महत्वाचं असतं. पण नाही, मग मला जे वाटतं तसाच मी वागणार, विकर्म करणार, त्याला कृष्ण काय सांगतायत बघा, तर त्याला ना सिद्धी सुख ना परमगती काहीच नाही मिळत. न सुखम ना परामगती. परमगती म्हणजे काय, ही आत्म्यालाचा एक आनंद असतो, आत्म्याला भगवंतांची ओढ आहे, कालच आपण तो त्यांचा अंश आहे, तिकडनं आलेला आहे. हे काय पृथ्वी आपलं कायमचं ठिकाण नाहीये राहायचं. तर इथे भक्ती करून आपल्याला तिकडे जायचंय, ते आपलं खरं घर आहे. तर जर का तुम्ही अशा गुणांमध्ये आसुरी आकर्षीला गेलात, तर न सुखम न परामगती काहीच प्राप्त करू नाही शकणार. आपण ओके, बघा माताजी, झाला असणार अध्याय. हा, वाचा. हरे कृष्ण. तस्माच्चात्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधनोक्तम कर्म कर्तुमिहर्षसि. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विविध विधी विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्णा. मग कृष्ण इथे सांगतायत की म्हणून ना मनुष्याने असतात आपल्यामध्ये पण काहीतरी हे असे नको असलेले गुण वगैरे, तर असू देत ना, ते त्याच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करा. आता तर फरक कळलाय, तर तुम्ही आता हे भगवंत आहेत बघा, कृष्ण आणि बलराम त्यांच्या सांदीपनी गुरूंकडे गेलेले, तर तुम्ही पण कर्म आणि अकर्म ह्यातला अकर्म म्हणजे कुठलं, तर कृष्ण भावना भावित कर्माशी आपण जोडलं गेलं पाहिजे, की ज्याची आपल्याला बंधनं लागत नाही. जेव्हा बंधनं लागत नाहीत तेव्हा मग आत्मा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही आणि त्या कर्म करताना आपण खूप फ्रीली आणि अजून चांगल्या प्रकारे करू शकतो, भगवंतांना ती सगळी कर्मफळ अर्पून. तर असं कृष्ण भावनाभावित जीवन जगायला पाहिजे आपण. तुम्ही गुरूंकडे जा, हा कर्म विकर्म अकर्म हे काय आहे बघा. पुन्हा तुम्हाला शंका असतील तर त्यांच्याशी नम्रपणे चर्चा करा आणि भगवंतांशी जोडून घ्या, जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आहे ना, इथे आपण बघितले राक्षसी दैवी गुण कुठले आणि आसुरी गुण कुठले. मग त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव कसा बनतो, त्या कुठल्या कार्य करण्यामध्ये ती अट्रॅक्ट होतात, मग त्यांचे पुढे परिणाम काय होतात, हे सगळं आपण बघितलं. आणि अगदी तुम्ही तो मार्ग 3 कृष्णानी द्वार पण सांगितलीत, की काम क्रोध आणि लोभी नरकाची 3 द्वार आहेत, आणि तरी पण तुम्ही हे जाणून त्याच्यापासून बाजूला झाला नाही त्या मार्गावरून,
तर शेवटी न सुखम न परम गतीम, काहीच प्राप्त करू शकणार नाही. इथे हाती काही लागणार नाही. तर हा झालाय आपला आजचा अध्याय. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. पूजा माताजींना एक कॉल करूया. माताजी येणार आहेत आज. एकच मिनिट, हा मी कॉल करून बघते.